आजच्या स्टोरीतून मी तुम्हाला ओला, उबेर ह्या ज्या कंपन्या आहेत यांचं बिझनेस मॉडेल पहिलं तर एक्सप्लेन करणार आहेत. आणि इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की या बिझनेस मॉडेल जसं इव्हॉल्व होत गेलं तसं GSTच्या इम्प्लिकेशन्स कशा वाढत गेल्या, कसं गव्हर्नमेंटने त्यात काही इंटरप्शन्स केले आणि त्याप्रकारे शेवटी कशा काही गोष्टी अजून पण लिटिगेशनमध्ये उभ्या आहेत. ओला, उबर कंपन्या काही वेगळी गोष्ट म्हणतात की कशाप्रकारे त्यांना टॅक्स लागणार नाही. गव्हर्नमेंट म्हणतो की कशाप्रकारे टॅक्स लागेल. या ओव्हरऑल गोष्टीचं पहिली सुरुवात पहिलं तर ॲक्च्युली आपल्याला बिझनेस मॉडेल त्यांची समजून घेण्यापासून सुरुवात होईल. तर पहिला हा व्हिडिओ जो आहे तो बिझनेस मॉडेलबद्दल आहे, ज्याच्यावरून आपल्याला GST कशाप्रकारे इम्पॅक्ट होतं हे कळेल. तर जनरली आपल्याला माहिती आहे की ओला, उबेर ह्या ज्या कंपन्या आहेत त्या राईड हेलिंग ॲप्स आहेत. म्हणजे आपण त्याच्यावरती आपल्याला कुठे जायचं असेल तर राईड बुक करतो आणि ते कोणते तरी जे टॅक्सीवाले आहेत, कार ओनर जे आहेत त्यांना आपल्याला कनेक्ट करून देतात आणि जो काही फेअर आहे आपण तो ओला, उबेरवाल्यांना देतो. ओला, उबेरवाले त्या ड्रायव्हर्सला, कार ओनर्सला ते पैसे देतात, त्यांचं जे काही कमिशन देऊन. तर सर्वात पहिलं जे मॉडेल आलं होतं ह्या कंपन्यांचं राईड हेलिंग ॲपचं, ते मॉडेल म्हणजे कमिशन बेस्ड होतं. ओके. जे काही फेअर्स असायचे त्यातलं कमिशन जवळजवळ 20 ते 30%, कधीकधी 45% पण म्हटलं जातं पी कार्सला वगैरे. तर अशा प्रकारचं कमिशन्स कापून मग ड्रायव्हर्सला ते पैसे दिले जात होते. ह्याच्यामध्ये डिओपोलीच होती सुरुवातीला, ओला आणि उबेरच होतं. पण हळूहळू रॅपिडोसारखी ॲप हेलिंग म्हणजे ॲप आलं की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की 4 व्हीलर्सला फोकस करण्याऐवजी 2 व्हीलर्सलाच फोकस केलं आणि ह्या स्ट्रॅटेजीमुळे रॅपिडो प्रॉफिटेबल पण होऊन गेलं. आता हे पण गोष्ट जे कमिशन बेस्ड मॉडेल होतं रॅपिडोचं पण होतं, फक्त त्यांनी सुरुवातीला 4 व्हीलरच्या ऐवजी 2 व्हीलरवरती फोकस केलं. ओके. पण हे जे कमिशन बेस्ड जे मॉडेल आहे, बिझनेस मॉडेल आहे, याच्यामध्ये ड्रायव्हर्स फार निराश होते. ओके. त्यांना असं वाटायचं की एक तर ट्रान्सपरन्सी नव्हती, जास्तीत जास्त कमिशन्स कापून घेतले जायचे आणि त्यांच्या हातात फार कमी पैसे उरायचे. जे की ते कार पण ओन करत होते, पेट्रोल वगैरे सगळं त्यांचंच जायचं आणि ड्रायव्हर पण इनफॅक्ट. तर त्यांना फार कमी पैसे भेटायचे आणि त्यामुळे थोडंसं निराशपणा होता ह्या बिझनेसमध्ये. ओके. पण मी बँगलोरला कधी रिफंड ॲप्लिकेशन्स वगैरेसाठी जातो, तर तिथे मला ना नम्मा यात्री म्हणून तिथलं बँगलोरचं एक व्हर्जन आहे राईड हेलिंग ॲपचं, ते दिसलं होतं. पण आता ह्या स्टोरीचं रिसर्च करताना मला असं कळून आलं, ॲक्च्युली जी सबस्क्रिप्शन आयडिया, जे दुसरं बिझनेस मॉडेल मी तुम्हाला सांगतो की ज्या बिझनेस मॉडेलमध्ये ते जे ॲप आहे ना, ते त्या ड्रायव्हरला, त्या कार ओनरला एका दिवसासाठी किंवा मंथली बेसिसवरती वापरण्यासाठी काही बेसिक एक फिक्स चार्ज केला जातो. ओके. आणि त्या चार्जच्या बदल्यात काय होतं की फेअर जे आहे ते डायरेक्टली ड्रायव्हरलाच भेटतं. ठीक आहे. कमिशन त्यांना कमिशनच्या ऐवजी सबस्क्रिप्शन बेस्ड, की जे राईड हेलिंग ॲप आहे ना, ओला, उबेर, रॅपिडो आहे, तर किंवा हे नम्मा यात्रीने जे इन्व्हेंट केलं ॲक्च्युली त्यांनी चालू केलं. आणि नम्मा यात्री हे लॉन्च कोणी केलं होतं की बँगलोरच्या ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स युनियन जी होती त्यांनी येऊन कोणत्यातरी टेक्नॉलॉजी कंपनीला ONDCचा फ्रेमवर्क वापरून हे ॲप चालू केलं होतं. ह्या ॲपमध्ये स्पेसिफिकली कमिशन बेस्ड नसून सबस्क्रिप्शन बेस्ड होतं. म्हणजे काय की दिवसाचे जे काही एक 50 रुपये असतील, 100 रुपये असेल, जे काही असतील ते एक फिक्स चार्ज करणार, पण फेअरच्या पर्सेंटेज नाही घेणार. ओके. तर ह्या गोष्टीमध्ये काय होतं की ड्रायव्हरने भाडं जे मारलं होतं त्याचे सगळेचे सगळे पैसे त्यालाच जायचे, प्लॅटफॉर्मला काहीच जायचे नाही. प्लॅटफॉर्मला मात्र तो ड्रायव्हर दिवसाच्या सुरुवातीला काही एक सबस्क्रिप्शन फी द्यायचा. हे झालं सबस्क्रिप्शन मॉडेल. ओके. आता सबस्क्रिप्शन मॉडेलपासून GSTचं एक काही इव्हॉल्व होतं. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, GSTचं थोडंसं सांगतो की GST जनरली एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, ओके, तर त्याला सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर 20 लाखाच्या वरती जर त्यांनी त्याचं टर्नओव्हर जात असेल तरच GST लागू. आता जनरली राईड हेलिंग जे काही ड्रायव्हर्स आहेत, ओके, राईड हेलिंग ॲप सोडून द्या, जे ड्रायव्हर्स आहेत त्यांचा टर्नओव्हर 20 लाखाच्या वरती कितपत जात असेल, नाही गेला तर त्यांना कधी GST नंबर घेणं कंपल्सरी नव्हतं आणि गव्हर्नमेंटला त्यांच्या फेअरवरती कधी GST पण भेटत नव्हता. आता ही गोष्ट प्लग इन करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, तर गव्हर्नमेंटने एक सेक्शन 9(5) आहे ज्याच्यामध्ये ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर कोणती सर्व्हिस दिली जात असेल तर त्या सर्व्हिसवरती 5% GST त्या ई-कॉमर्स ऑपरेटरने कलेक्ट करून गव्हर्नमेंटला पे करावा. आपल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, ई-कॉमर्स ऑपरेटर कोण आहे, ओला, उबेर हे ई-कॉमर्स ऑपरेटर आहेत. ओके. तर ओला, उबेर थ्रू एखादा जर टॅक्सी फेअरची सर्व्हिस दिली जात असेल तर त्या पूर्ण टॅक्सी फेअरवरती 5% GST गव्हर्नमेंटला जायचा. ओके. भले
त्या कारवाल्याचा टर्नओव्हर 20 लाखाच्या वरती जात नसला तरीसुद्धा. ओके. आता ह्या गोष्टीतून काय होतं की फेअर जास्त अमाऊंट असते ना फेअर. ओके. तर त्यावरती 5% गव्हर्नमेंटला जायचे. आता जसं जसं हे जे बिझनेस मॉडेल मी तुम्हाला सांगतो ना इव्हॉल्व होत गेलं. ओके. तर सुरुवातीला ओला, उबेर हे कमिशन बेस्डवरती होतं. रॅपिडो आली. रॅपिडोने टू व्हीलरवरती फोकस केलं आणि नंतर जेव्हा हे नम्मा यात्रेसारखे कॉम्पिटिटर्स आले ज्यांनी सबस्क्रिप्शन बेसवरती केलं, त्यावेळेस काय झालं की हे जे ड्रायव्हर्स लोक होते ना त्यांना थोडीशी ट्रान्सपरन्सी दिसली या गोष्टीमध्ये, की बाबा एक ठीक आहे, कुणी पण असं म्हणतं की एवढे पैसे तुम्हाला आम्ही देऊ शकतो, पण फेअरचे पूर्ण पैसे आम्हाला आले पाहिजेत. आणि ह्याच्यातून काय झालं, जरा ट्रान्सपरन्सी वाढली. ड्रायव्हर लोकांना असं होतं की त्या पूर्ण दिवसामध्ये ते कितीही राईड्स करो त्याचे सगळे पैसे त्यांना जाणार. सो दिस वॉज इक्वल प्लेईंग गेम असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या गोष्टी थ्रू काय झालं की जेव्हा नम्मा यात्रेने केले तेव्हा रॅपिडोने पण केलं, मग नंतर ओला उबेरवाल्यांनी पण केलं. तर हळूहळू त्यांना पण मार्केट ट्रेंड जाणून, कारण की जोपर्यंत तुमच्याकडे ड्रायव्हर्सच येणार नाही तोपर्यंत तुम्ही बिझनेस कसला करणार. ओके. तर ह्या थ्रू काय झालं, हे सबस्क्रिप्शन मॉडेलवरती गेले. ओके. आता सबस्क्रिप्शन मॉडेलवरती गेल्यावरती सुरुवातीचं जे गव्हर्नमेंटने सेक्शन 9(5) जे म्हटलं होतं ना की ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर काही राईड हेलिंगच्या सर्व्हिसेस दिल्या गेल्या तर त्यावरती 5% आले पाहिजेत पूर्णच्या पूर्ण, म्हणजे 5% त्याच्यावरती गव्हर्नमेंटला पे झाले पाहिजे होतं. दॅट वॉज ओके. पण जसं जसं सबस्क्रिप्शन मोडवरती मूव्ह झाले तशी अजून एक गोष्ट झाली की हे जे नंतर ओला उबेरसारख्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी सबस्क्रिप्शन मॉडेल ह्याच्यासाठी पण घेतलं. तर त्यांनी काय ह्याच्यामध्ये त्यांना असं एक जाणून आणलं, म्हणजे एक पळवाट म्हणा किंवा मला माहिती नाही अजून, पण एक टॅक्स मॅनेजमेंटची गोष्ट तुम्ही म्हणू शकता की सबस्क्रिप्शन मॉडेलवरती ते काय म्हणायला लागले की फेअर जे आहे ना ते डायरेक्ट ड्रायव्हरला जातं आहे. ओके. आम्ही फक्त प्लॅटफॉर्म देतो आहे कार ओनर्सला, आम्ही फक्त प्लॅटफॉर्म देतो आहे. राईड हेलिंग की जे फेअर आहे ते डायरेक्टली ड्रायव्हर्सला जातं आहे. ओके. तर ते असं म्हणता येणार नाही की त्या सर्व्हिसेस ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू गेल्या आहे. ते जे फेअर आहे ते डायरेक्टली ड्रायव्हरला जातं, त्याच्यामुळे ते आमच्या थ्रू गेलं असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळेच आम्ही जो GST भरणार ना तो फक्त आम्ही सबस्क्रिप्शन मॉडेलवरच्या ज्या फीज आहेत, फॉर एक्झाम्पल 100 रुपये त्यांनी जर दिवसाचे चार्ज केले असतील तर 100 रुपयावरती ह्या सबस्क्रिप्शन मॉडेलवरती 18% GST जातो. जास्त जातो पण 18%, म्हणजे 100वरती 18 रुपये येणार. आता गव्हर्नमेंटच्या दृष्टीने काय झालं, एखादा ड्रायव्हर जर दिवसाला 2000 रुपये जर GST 2000चं भाडे जर मारत असेल तर त्या 2000वरती 5%ने किती होतात, 100 रुपये होतात. ओके. तर गव्हर्नमेंटला 100 रुपये GSTचा रेव्हेन्यू भेटला असता. पण सबस्क्रिप्शन मॉडेलवरती काय होतं, 100 रुपये जेव्हा ह्या ज्या प्लॅटफॉर्म कंपन्या 100 रुपये चार्ज करतात ना एका दिवसाचं सबस्क्रिप्शन, फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय, पुढे पाठी असू शकतं, कमी पण होऊ शकतं, जास्त पण होऊ शकतं, पण ह्या 100 रुपयावरती गव्हर्नमेंटला फक्त 5 रुपये भेटायला लागले ॲज अ GST कलेक्शन म्हणून. तर गव्हर्नमेंटने मग ह्या कंपन्यांनी काही ॲडव्हान्स ऑथॉरिटी रुलिंग्समध्ये काही फाईल केल्या होत्या. नम्मा यात्रेसाठी पॉझिटिव्ह भेटलं त्यांना की बाबा नाही ठीक आहे की राईड हेलिंगवाले जे फेअर आहे ते तुमच्या याच्यामध्ये ॲड होणार नाही, त्याच्यावरती GST लागणार नाही. पण ओला उबेरवाल्यांमध्ये काय होतं, ओला उबेरवाल्यांचं जे प्लॅटफॉर्म दिला जायला त्याच्यामध्ये कुठून सुरुवात कुठपर्यंत किंवा सर्च प्राईसिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण इन्क्लूड होत्या त्यांच्या सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये. त्याच्यामुळे ॲडव्हान्स ऑथॉरिटी रुलिंग्सने जे दिलेले आहेत काही निर्णय ते त्यांच्या निगेटिव्हमध्ये दिले की नाही, त्यांचं म्हणणं काय आहे की सबस्क्रिप्शन बेसमध्ये पण तुम्हाला GST पूर्ण फेअरवरतीच द्यायचा आहे. ओके. म्हणजे पूर्ण फेअरवरती 5%च द्यायचा आहे, पण हे काय 100 रुपयावरतीच देत आहेत. तर ह्याच्यामध्ये काही बिझनेस मॉडेलच्या काही इंट्रिकसीज आहेत, पण सध्या हे लिटिगेशन चालू आहे. गव्हर्नमेंट म्हणते की नाही तुम्हाला पूर्ण फेअरवरती द्यायचं आहे आणि ह्या कंपन्या म्हणतात की नाही आम्ही फक्त सबस्क्रिप्शन मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये फक्त जर आम्ही 100 रुपये चार्ज करू तर त्यावरतीच फक्त आम्ही GST पे करणार. तर हा फार मोठा लिटिगेशनचा ॲस्पेक्ट आहे. गव्हर्नमेंटच्या साईडने त्यांनी काही कमिटी स्थापन केली होती, पण अजून काही त्याच्यावरती पूर्ण हे आलेले नाही आहे. पण मला ह्या पूर्ण व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की बिझनेस मॉडेल समजल्यानंतर की बाबा म्हणजे जसं आपण जसं बिझनेस मॉडेल समजून घेतो ना तसं GST समजणं पण इम्पॉर्टंट आहे. लिटिगेशनचं ह्या पुढे काय होईल काय नाही, गव्हर्नमेंट काय अजून काही चेंजेस करेल त्यांच्या लॉमध्ये जर त्यांना रेव्हेन्यू टार्गेट मीट करायचं असेल. पण ह्यातून 2 गोष्टी आहे की जनरली ज्या ड्रायव्हर्सला पण GST लागत नव्हता, गव्हर्नमेंटने सेक्शन 9(5) आणून त्याच्यावरती पण GST कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या साईडने जेव्हा राईड हेलिंग ॲप्सने जेव्हा सबस्क्रिप्शन मॉडेल दिलं त्यावेळेस काही अंशी आपण म्हणू शकतो की जेव्हा ड्रायव्हरला डायरेक्ट पैसे द्यायला लागले तर ते ड्रायव्हरचेच पैसे होते. पण तरीही त्याच्यामध्ये काही ॲपच्या काही फंक्शनॅलिटीचा वापर करून गव्हर्नमेंट म्हणते की नाही पूर्ण ह्याच्यावरती तुम्हाला GST लागला पाहिजे. तर हे अजून काही कन्क्लुझिव्हली आलं नाही आहे. येत्या GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये असं म्हटलं जाते की यावरती काही निर्णय येईल.
पण लेट्स सी. आय होप की तुम्हाला बिझनेस मॉडेल समजून आला आहे आणि त्याचनुसार त्याच बेसिसवरती तुम्हाला GSTचे पण काही इम्प्लिकेशन्स आहे हे कळून आले. ठीक आहे. कसा वाटला मला सांगाल नक्की. ओके. थँक्यू.